आपलं स्वागत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोमवारी फिनिक्स पुरस्कारानं गौरव करण्यात आला। श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी मात्र देवेंद्र फडणवीसांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, आपल्या मनातलं काही ते सगळ्यांशी बोलले। त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होती। तुम्ही या पुरस्काराला फिनिक्स नाव दिलं आहे, पण मी काही राखेतून उभा झालेलो नाही। पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होती आहे आणि तेवढ्यात मी भरारी घेतली, असं मोठं विधान केलंय देवेंद्र फडणवीस यांनी। फडणवीसांची राजकीय कारकीर्द आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हे सूचक विधान केलंय। फडणवीसांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा आहे। मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर इथे या कार्यक्रमाचं आयोजन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आतापर्यंतची कारकीर्द लक्षात घेतली तर या विशेष सन्मानानं त्यांचा सन्मान झाला, त्यावेळी ते बोलत होते। तुम्ही फिनिक्स नाव दिलं तर म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही, पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली। तर ही का घेऊ शकलो? कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्यावेळी त्याला सकारात्मकतेने पुढे गेलो। आव्हानांपासून कधी पळालो नाही, आव्हानांना सामोरं गेलो, आव्हानांचा सामना केला। ते बरोबर बोललेले। फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो, बरं का? त्याची पुन्हा पुन्हा राख होते, पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो। म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली। त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल, याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे। हे आम्ही या आंदोलनात सुद्धा बघितलं आणि शिवसेनेनं कायम स्वतःला फिनिक्स पक्षाची उपमा दिली। सहकारी पक्ष सत्ताधारी नक्कीच। मला कधीच वाटलं नव्हतं त्यांची राख होईल। एक तर राजकारणात कधीच कोणी संपत नाही आणि कोणाची राख होत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे। त्याच्यामुळे त्यांचं एकतर देवेंद्रजींचं असं कधी होईल असं ध्यानीमनी नाही आणि कोणीही कुणाबद्दल असे विचार करू नये, कारण का प्रत्येक जण आपापल्या विचाराने कष्टाने स्वतःचे प्रयत्न करत असतो आणि आपल्या विचाराशी तो पूर्णपणे लॉयल असतो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणी कुणाला संपवायची वगैरे जर भाषा करत असेल तर हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे, आणि मला वाटतं देवेंद्रजींबद्दल असं तर कोणाच्या ध्यानीमनी कधी आलं नाही, माझ्या तरी आलं नाही।